शुभ सकाळ मंडळी, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोणाला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आत्ता वाजलेत सकाळीच्या 10 आणि नवरीचे ब्लाऊज आहेत मला शिवायचे. तर त्यातले काल माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी काल काही शिवलेलं नाही एकही ब्लाऊज. तर परवा दिवशी मी 2 शिवले होते आणि त्यातले 2 राहिलेत. तर ते मी आज घेते एक पूर्ण करायला. बघू आज होत आहेत की नाही सांगता येत नाही, कारण लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. सकाळपासून कपडे धुवायला गेले तेव्हापासून 3 ते 4 वेळा लाईट गेली. 3 ते 4 वेळा मला घरी येऊन परत कपडे धुण्यासाठी रिटर्न जावं लागले रोडला. तर बॉबिन भरून घेतली आधी. तर बघा सगळा म्हणजे जी बाह्यांना डिझाईन आहे ना ती सगळी खड्यांचीच आहे. पण ह्या खड्यांसाठीच गिराईक पैसे देतं त्यांना जास्त, म्हणजे दुकानदाराला जेवढेची साडी आहे तेवढ्याचे पैसे यांना द्यावंच लागतात ह्या खड्यांमुळंच. पण टेलर लोकांना ह्या खड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. आणि सगळे खडे म्हटलं ना, टेलर लोक सगळे खडे काढून टाकतात. बघा मी खडे काढून टाकते कारण सुई मोडू नये ह्या भीतीने. ह्याच्यावरती सुई गेली ना की लगेच मोडणार, म्हणजे 100% मोडणार. त्याच्यामुळं प्रत्येक टेलर स्टोन असेल किंवा खडे असतील, काही म्हणा, मणी वगैरे लावलेले जे असतात ना ते सगळे काढून टाकतात, फोडतात. काय काय तर निघले नाही ना तर ह्याचे काही सहजासहजी निघले. जास्त काय मला असं फोडा वगैरे काय लागले नाही, नाखानी पण निघतात. तर ही बाई आहे, बाईला डिझाईन आलेली आहे, त्याच्यामुळं मग सगळे खडे काढले. आणि इतक्या हळून टिपा मारत होते ना मी, कारण सुई मोडण्याच्या भीतीने. तर लाईट गेली परत, म्हणून ब्लाऊज कट करायला घेतला दुसरा. जावचा ब्लाऊज आहे माझा, तिने मला शिवायला सांगितलं कारण ती प्रेग्नंट असल्यामुळे ती शिवू शकत नाही. नाहीतर तिचे ब्लाऊज ती शिवते. दोन्ही पण जावं आपापले ब्लाऊज शिवतात, फक्त सासूचे ब्लाऊज मी शिवून देते. तर तिने आत्ता प्रेग्नंट असल्यामुळं मला शिवायला सांगितलं होतं. तर म्हटलं लाईट गेली तर बसून तरी काय करणार, म्हणून तिचा ब्लाऊज कट केला मी लाईट येऊस तोपर्यंत. तर लाईट आलेली आहे. आणि बघा बॅक साईडची डिझाईन तयार करताना लेसवर सुई गेली, सुई मोडली. एका सुईचे 3 तुकडे झाल्यात. मग किती जोरात सुई मोडली असं बघा. मी इतके घाबरले होते ना, म्हटलं काहीतरी मोडलं आता मशीनचं, काय खरं नाही, चालू होत नाही. पण सुई मोडली. ही बघा छोटी, आणि आणखीन एक तुकडा कुठंतरी उडून गेलाय. 3 तुकडे झालेत सुईचे. तर आता सुई बसवावं लागेल दुसरी. हे असं होतं लेसचा असं लावायची म्हटलं ना, मण्याची किंवा स्टोनची, की सुया मोडणार हे कन्फर्मच आहे. तर काल पण मोडली. तर फायनली आता वाजले 3 आणि 3 वाजता माझा ब्लाऊज एक कंप्लीट झाला, फक्त एक झाला शिव, कारण लाईट याचा करत होती. आणि ब्लाऊज पण जरा हेवीच होता, खड्यांचा होता, त्याच्यामुळं एकदम असा स्लोमध्ये शिवावं लागलं मला. फास्ट टिपा नाही मारावं लागल्या त्याला, कारण खड्यांमुळे सुया मोडत होत्या. आणि लेस पण स्टोनची होती. एखादी जरी त्याच्या खाली असं सुईच्या खाली स्टोन गेलं ना तरी कडकून सुई मोडत होती, म्हणून जरासा फास्ट शिवला नाही, हळूनीच शिवला आहे. तर आज एकच ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. तर दाखवते मी ब्लाऊज तुम्हाला कसा लुक आला आहे. फायनली रेड कलरचा आहे. कशी वाटते लेस? अरे देवा, गुत्ता झाला आहे तर. बघा किती छान दिसतात ना. प्रिन्स कट आहे. बॅक साईडचा गळा बघा. आणि ह्या खड्यांमुळेच लेस. तर पावसाचं आगमन झालंय बरं का आज आमच्याकडं. इतक्या दिवस पावसाची वाट बघत होतो, पाऊस काय येत नव्हता. सकाळी आभाळ आलेलं दिसत होतं, पण वाटलं नाही की पाऊस येईल म्हणून. बघा पाऊस चालू झालाय. बाजरीसाठी आम्हाला पण पाऊस पडावा असं वाटत होतं. सगळ्या शेतकऱ्यांना वाटते की पाऊस यावा, आतुरतेने वाट बघतात शेतकरी सगळे पावसाची. तर पाऊस बघा आमच्याकडे झालाय चालू. बरेच जण विचारत होते पाऊस चालू आहे का, झालाय का पाऊस तुमच्याकडं. चालू झालाय फायनली आज, थोडासा ती पण.